गुंड निलेश घायवळ याचे धसांसोबतचे सुरेश धस यांच्यासोबतचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत। कालच एनसीपी पदाधिकारी बिक्कडवर सुरेश धसांनी आरोप केले होते। बिक्कडवर धस यांच्याकडून खंडणी डीलिंगचे आरोप झालेले होते। याच पवनचक्की ठेकेदार नितीन बिक्कडला घायवळ गँगने धमकी दिली होती। या धमकीची एफआयआर न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे। आता घायवळ गँगने बिक्कडला धमकी का दिली होती याची चर्चा सुरू आहे। बीड जिल्ह्यात पवनचक्की प्रोटेक्शन खंडणीवरूनच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण घडलं। धस यांच्या पाटोदा तालुक्यातच सर्वाधिक पवनचक्की आहेत। बीड पवनचक्की खंडणीचं पुणे कनेक्शन हेच तर नाही ना, अशी चर्चाही आता सुरू झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या गटाचे पदाधिकारी आहेत नितीन बिक्कड यांच्याशी आपण बोलूया। नितीनजी, तुमची या संदर्भातली पहिली काय प्रतिक्रिया? विषय असा आहे की काल सुरेश धस जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांनी बिक्कडवर आरोप केलेले होते। खंडणी संदर्भातले ते आरोप होते, खंडणी डीलिंगचे, आणि हाच बिक्कड ज्याला घायवळ गँगने धमकी दिलेली होती। नितीनजी, तुमच्याच संदर्भात काल वक्तव्य आलेलं होतं। हा मॅडम, ऐकतो मी। बोला ना, काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? आज आमदार साहेबांनी वक्तव्य केलं आहे त्याच्याशी माझा काही संबंध नाहीये। मी पहिला ज्यावेळेस राष्ट्रवादी एकत्र होती त्यावेळेस पण सरचिटणीस म्हणून काम करत होतो, पदाधिकारी म्हणून, प्रदेश सरचिटणीस म्हणून। आणि आता मी पवार साहेबांच्या गटाला उपाध्यक्ष म्हणून आहे, प्रदेश उपाध्यक्ष युवक मध्ये। आणि पण आपल्यावर जे डीलिंगचे आरोप झालेले होते, खंडणी डीलिंगचे, ते आपण नाकारताय काय? नेमकं त्याबाबतचं पहिलं म्हणणं आहे तुमचं? माझं कसलंही या खंडणी डीलिंग मध्ये कसलाही माझा सहभाग नाहीये। मी कालच माझं आजतकला न्यूजला मी मुलाखत दिलेली आहे। आणि मी जर त्या डीलिंग मध्ये असतो तर आतापर्यंत त्या कंपनीने माझं नाव घेतलं असतं। आजही मी त्या कंपनीचा वेंडर आहे, माझ्याकडे सिक्युरिटी चालती माझी कंपनीत, आजही माझी सिक्युरिटी। पण घायवळ गँगने आपल्याला धमकी दिली होती, घायवळ गँगने। हो, मी गावाकडे नसताना 4 गाड्या घेऊन घायवळ हा माझ्या गावात जाऊन माझ्या वडिलांना धमकी देऊन तिथं आला होता। त्यावेळेस पण मी पोलीस स्टेशनला वडील माझे जाऊन त्यांनी तिथं एनसी नोंदवली होती। एवढं होऊन पण तिथं त्या प्रकरणामध्ये साधा गुन्हा पण दाखल करून घेतला नव्हता। बरोबर, म्हणूनच नितीनजी हा प्रश्न आहे की आता हा व्हिडिओ जो समोर येतोय, काल तुमचं नाव घेतलं सुरेश धसांनी की तुमचा खंडणी डीलिंग मध्ये हात आहे, आणि ज्यांनी तुम्हाला धमकी दिली ते घायवळ आज सुरेश धसांसोबत दिसतायत। यावर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? म्हणजे याचे अर्थ आता काय काढायचे? घायवळ त्यांचे आणि सुरेश धसांचे संबंध आहेत हा सगळं बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि सगळ्यात पवनचक्की सगळ्यात मोठा माफिया कोण आहे हा सगळ्यांना बीड आणि उस्मानाबाद तुम्ही कुणालाही चौकशी करा, त्याबद्दल तुम्हाला सगळी कोणीही माहिती देऊ शकतं त्याच्याबद्दल, की कोण खंडणी घेतं, कोण काय करतं, सगळ्यात कुठं कुणाला मारहाण करतात, कुणाला कुठं जाऊन खंडणी घेतात, हा सगळ्या तुम्ही बीड आणि उस्मानाबादमध्ये इन्क्वायरी केली तर तुम्हाला प्रत्येक जण सांगेल या विषयामध्ये। नितीनजी, मग आपलं काल सुरेश धसांनी नाव घेतलंय म्हणून इथे तुम्ही उत्तर देऊच शकता की या प्रकरणामध्ये नेमकं काय घडतंय? सुरेश धस तर इतरांवर आरोप करतायत, आणि हे जे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे त्याच्या निषेधार्थ जे मोर्चे निघतायत त्या प्रत्येक ठिकाणी, परभणीत असो, काल पुण्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीने सुरेश धस भाषण करतायत आणि इतरांवर आरोप करतायत। इतरांना आरोप करताय बरोबर आहे, पण धस साहेबांनी कमीत कमी त्यांनी एक विचार केला पाहिजे की ह्या प्रकरणामध्ये आपण स्वतः असताना दुसऱ्यांचे नाव का घेतात म्हणून। कारण सगळ्यात मोठी खंडणीची हे सगळं तुम्ही पाटोदा भागामध्ये पवनचक्की चालतात, तिथं कुणी खंडणी घेतली, काय केलंय, हे सगळे तुम्हाला सांगतो जे आहे ते गोष्टी सगळ्यांना माहित आहे तिथं। आणि माझं कुठलंही खंडणीमध्ये नाही, मी कंपनीचे 2-3 कंपन्यांचे मी वेंडर आहे, तिथं काम करतोय मी। आणि विशेष म्हणजे घायवळनी मला धमकी देऊन पण त्याच्यावर काही कारवाई करण्यात आली नाही यामध्ये। घायवळ गँगने तुम्हाला कधी धमकी दिली होती आणि तुम्ही कधी तक्रार नोंदवली होती? म्हणजे साधारण किती काळ झालाय त्याला? 2-3 महिने होता असं मॅडम, 2 ते 3 महिने। बर। हो, आणि त्याच्यावर कुठलीही दखल घेतली नाही, कारण मोठा हात आहे त्यांच्यावर, त्याच्यामुळे कुठलीही दखल घेतली नाही। वारंवार मला धमक्या दिल्या, त्याच्यानंतर वारंवार मी पोलीस स्टेशनला कळवलंय, मी अर्ज केलेले, एसपींना केलेला आहे,
परत आयजी साहेबांना केलेला आहे, तिथल्या लोकल पोलीस स्टेशनला केलेला आहे मी अर्ज, आणि मग वैयक्तिक म्हणजे माझ्या गावात येऊन धमकी दिलेली आहे. नक्की. नितीनजी, आपल्याला म्हणजे आपण तर थेटच म्हणताय की कुणाचा तरी हात आहे, त्याच्याशिवाय या घायवळवर कारवाई झाली नाही असं होणार नाही. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आहेत, ते आपल्याशी बोलतायत. नितीनजी, चंद्रकांत. नितीन बिक्कड फुंदे बोलतो, रिपोर्टर पुण्यातनं. मला सांगा, तुमचे आणि घायवळांचा काय संबंध? त्यांनी तुम्हाला धमकी का द्यावी? काय संबंध आहे तुमचा? मी आतापर्यंत घायवळला कधी समोर भेटलेलो नाही, माझं कधी फोनवर बोलणं झालेलं नाही, कधी काही नाही झालेलं. पण कुठल्या तरी राजकीय नेत्यांनी माझ्याकडे पाठवून माझ्या घरी जाऊन तिथं मला धमकी देण्यात आलेली आहे. त्यावेळेस मी मुंबईलाच होतो, मी गावी नव्हतो. माझ्या वडिलांना धमकी दिली होती या विषयात. म्हणजे तुम्हाला असा आरोप करायचा की दसांनीच गायवळांना तुम्हाला धमकी द्यायला लावली, असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, मी स्पष्ट नाही बोलू शकत, पण कुठल्या तर राजकीय नेता, कारण त्या घायवळचा माझा कसलाही अर्थार्थी संबंध नाहीये. मग तुम्ही एफआयआर का दाखल केली त्यांच्या विरोधात? मग माझ्या वडिलांना धमकी दिल्यामुळे मी एफआयआर दाखल केलेली तिथं. एनसी दाखल केली. धमकी देताना त्यांनी कारण सांगितलं असेल ना काहीतरी, का धमकी का दिली तुम्हाला? काय संबंध? त्यांचं तुमचं बांधाला बांध नाही, मग धमकी का दिली तुम्हाला? पुण्याचे गँगस्टर येऊन तुम्हाला धमकी देतात असं काय? पुण्याचे पवन चक्कीचा काही विषय आहे का? पुण्याचे गँगस्टर हे सगळे बीड आणि उस्मानाबादमध्ये पवन चक्की माफिया आहेत. त्यांचे अनेकदा व्हिडिओ व्हायरल झालेत, पण तिथल्या राजकीय वरदस्तामुळे त्यांचं कुठलंही काही कुणी काही करू शकत नाहीये. उस्मानाबादमध्ये नाही करू शकत आणि बीडमध्ये पण नाही काही करू शकत. याच्या आधी प्रत्येक पवन चक्कीला मारहाण त्यांनी केलेली आहे. मारहाणीमधून प्रत्येक ठिकाणी त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय. याच्या आधी बी आता काही दिवसापूर्वी तुळजापूरला पण घायवळ गँगनी तिथं मसाई गावामध्ये पण धुडगूस घातला होता, काही आता 15 दिवसापूर्वी. मग तुम्ही या पवन चक्कीच्या व्यवसायात कसे उतरलेत? कारण तुम्ही तिथले ठेकेदार आहात, तुमच्यावरही आरोप आहेत, तुम्ही त्यातनं हे करता. कारण तुमच्यावर आता पवन चक्की आल्यानंतर पवन चक्क्यामध्ये खंडणीचं डेनिंग केलंय, त्याचं उत्तर काय? पवन चक्क्यामध्ये आल्यानंतर मी तिथला सरपंच आहे फकराबाद गावचा, आणि तिथं आल्यानंतर माझ्या भावाचं सिक्युरिटी लायसन होतं. त्या लायसनवर मी कामं करून तिथल्या लोकांना, पक्षाच्या लोकांना किंवा इतर लोकांना, गोरगरिबांना 300 ते 400 लोकांचा माझा स्टाफ आहे. जे लोक आहेत लोकलचे, त्यांना मी रोजगार मिळवून दिला याच्यामधून. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये, राजकीय गोष्टीमध्ये मी प्रत्येक कार्यक्रम हे ते माझे सगळे चांगले असतात. माझ्यावर कुठलंही नाही. माझ्यावर 1.5-2 वर्षापूर्वी फायरिंग झाली होती पहिल्यांदा, त्याचाही कुठला तपास लागला नाही. आणि सुरेश दसांनी माझ्यावर आरोप केले की माझ्या पायाला गोळी लागली होती. त्या माझ्या कुठल्याही पायाला गोळी लागली नाही, त्याचाही तपास अजून पूर्ण कुठला झालेला नाही. आणि मी स्वतः 2 वर्ष झालं माझ्यावर एवढं होऊन पण मी स्वतः संरक्षण मागतोय, पण आजपर्यंत मला संरक्षण पण देण्यात आलेलं नाहीये. नक्की. चंद्रकांत, धन्यवाद. आपण प्रश्न विचारलेत नितीनजी यांना. नितीनजी, आपलेही आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी बोलात. आपली काय भूमिका आहे, आपली काय बाजू आहे, ती आपण न्यूज 18 लोकमतवर मांडलीत त्याबद्दल. हे नितीन बिक्कड होते, ज्यांच्यावर काल भाषणादरम्यान सुरेश धस यांनी टीका केलेली होती.